नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण काय बघणार आहोत, कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच्या आय-एम-पी. फक्त मी क्वेश्चन देते तुम्हाला आज आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तरासकट म्हणजे उत्तरासोबत आपल्याला डेफिनेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. आता फटाफट तुम्ही नोट्स काढून घ्यायच्या. 2 मार्काला विचारली जाते कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे CHN कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे GNM असो किंवा ANM असो, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओवरती तुम्ही व्हिजिट केली आहे तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर समजलं? चला आपण बघूया आता. पटापट आपल्याला व्हिडिओ टाईम वेस्ट न करता पटापट आपल्याला बघून घ्यायचं काय काय आहे. तर 7 खूप इम्पॉर्टंट आहे 7. त्यानंतर संवाद. आता याच्यातलेच काही क्वेश्चन 15-15 मार्काला विचारले जातात. तर आपल्या चॅनलवरती कोणकोणते अपलोडेड आहे ते पण मी तुम्हाला यासोबत सांगणार आहे. तर संवाद 15 मार्काचा क्वेश्चन हा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जाऊन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट बघू आपण. त्याचबरोबर समतोल आहार 2 मार्काला विचारले जाणारे डेफिनेशन आहे. त्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर प्राथमिक आरोग्य सेवा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र एकच डेफिनेशन लिहायची आहे 2 मार्काला. त्यानंतर माल न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण. तर कुपोषणाचा पण 15 मार्काचा क्वेश्चन मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती. ते पण जाऊन बघू शकता. CHNचं मी वेगळं एक प्लेलिस्ट केलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल भेटून जाईल. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती. याच्यावरती 5 मार्काला टिप विचारली जाते. तर ही मी अपलोड केलेली नाही अजून. लागत असेल तर तुमच्याकडे असेल नोट्स तर काही हरकत नाही. नसेल तर मी माझ्या भाषेमध्ये आणि एकदम सोप्या याच्यामध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला नोट्स पण आणि रोगप्रतिकारशक्तीची डेफिनेशन पण प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करेल. फक्त कमेंट करा. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंगचा पण 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये फॅमिली प्लॅनिंगचे प्रकार कसे असतात. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची किंवा कायमस्वरूपीची हे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळे जे साधने वापरतो ते आपण त्याच्यात लिहिणार आहे. तर याची डेफिनेशन लिहायची याची कुटुंब नियोजनाची काय डेफिनेशन येते. नंतर आजाराची डेफिनेशन लिहायची. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सामाजिक आरोग्य परिचर्या त्याची पण आपल्याला व्याख्या विचारली जाते. त्यानंतर हेल्थ टीम म्हणजे आरोग्य संघ 2 किंवा त्यापेक्षा जास्त अधिक आरोग्य कर्मचारी एकत्र येऊन काम करतात. त्यालाच आपण काय म्हणतो आरोग्य संघ असे म्हणतो. खूप सोपं डेफिनेशन आहे. जास्त काही वेळ वाया जायचं काम नाही. पण तुम्हाला लाईन टू लाईन डेफिनेशन पाठ पाहिजे. पाश्चरायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. 5 मार्काला पण विचारलं जातं टिपमध्ये. त्यामुळे सर्वांनी करून ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर शालेय आरोग्य कार्यक्रम याचा आपण जवळपास 15 मार्काचा क्वेश्चन मी अपलोड केलेला आहे. खूप सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पण तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आता हे कम्युनिटीमध्ये नाही भेटणार, चाइल्ड हेल्थमध्ये भेटेल. तरी पण मी त्या प्लेलिस्टमध्ये ॲड करून देते तो व्हिडिओ. तुम्ही बघू शकता. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आता याच्यातली मी भरपूर व्हिडिओ बनवून टाकलेले. तुम्ही म्हणता नोट्स पाठवा, नोट्स पाठवा. जे आपल्याकडे अवेलेबल आहे आज सध्या तरी माझ्या चॅनलवरती जेवढं अवेलेबल आहे तेवढं तुम्ही बघून घ्या. नोट्स काढा आणि त्याचं पाठांतर चालू करा. त्यानंतर हळूहळू मी व्हिडिओ बनवून टाकत तर समजलं? आता मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन फर्स्ट इयरचे ANMच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते कम्युनिटी झालं, हेल्थ प्रमोशन झालं, चाइल्ड हेल्थ नर्सिंग आणि राहिला कोणता एक प्रायमरी हेल्थ केअर. तर या सर्व विषयाची 4ही विषयाची इम्पॉर्टंट 5-5 मार्काचे शॉर्ट नोट म्हणता येईल किंवा 15-15 मार्काचे क्वेश्चन म्हणता येईल. तर त्याच्यात सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी. जवळपास 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला मी दिलेले आहे. ते जाऊन तुम्ही बघून घ्या. त्याचे नोट्स काढा. त्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन भेटत नाही किंवा माझ्या चॅनलवरती अवेलेबल नाही किंवा तुम्हाला तो खूप हार्ड जातो ते कमेंट करा. त्याचा व्हिडिओ मी लवकर बनवून टाकते. तर असे मी दररोज व्हिडिओ बनवून टाकत आहे. तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता नेक्स्ट बघा दृकश्राव्य. हा पण 15 मार्काला विचारला जातो. तसं 2 मार्काची डेफिनेशन तुम्हाला पाठ करायला काही वाया जाणार नाही. त्यामुळं खूप सोपी डेफिनेशन दृकश्राव्य साधण्याची. ती पण तुम्ही पाठ करू शकता. त्यानंतर आरोग्य पदक हेल्थ टीम याची पण सोपीच आहे. आणि क्वारंटाईन पिरियड म्हणजेच अलगीकरण काल जो वेगळा करतो ना आपण क्वारंटाईन म्हणजे अलगीकरण ठेवतो त्याला. का ठेवतो आपण याला? कारण कम्युनिकेबल डिसीज स्प्रेड होऊ नये म्हणून. समजलं? त्यानंतर नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्तीची डेफिनेशन पण खूप सोपी आहे. तुमच्या भाषेत लिहिली तरी पण मार्क समजून जाईल. त्यानंतर MMR. MMRमध्ये माता मृत्यूदर किंवा बालमृत्यूदर ह्या दोन्ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. तर माझा MMR काय आहे? कोणी सांगू शकता का? कमेंट करा तुम्ही. MMR म्हणजेच काय? तर माता मृत्यूदर आहे. त्याची डेफिनेशन विचारली जाते. तर ती डेफिनेशन पण तुमच्या पाठ पाहिजे. नंतर वॅक्सिनेशन लसीकरणाची व्याख्या पण मला पाठ पाहिजे. ही खूप गरजेची लसीकरणाची व्याख्या.
सुरक्षित पाणी ही डेफिनेशन मग सोपी आहे. लवकर लवकर पाठ होत नाही आणि तुमच्या भाषेत लिहिली तरी काही हरकत नाही. रोग परिस्थिती विज्ञान मायलॉजी हा एकदा दोनदा विचारलेली पण इम्पॉर्टंट आहे. नंतर प्रायमरी हेल्थ केअर हे आता डबल झालेले. प्रायमरी हेल्थ केअर आपण वरती बघितलं. त्यानंतर विनिंग म्हणजेच पुरकार म्हणजेच काय असतो 6 महिन्यानंतर दिला जाणार जो आहार असतो. स्तनपानाला पूरक म्हणून जो आहार दिला जातो त्याला पूरक आहार असे म्हणतात. रिहॅबिलिटेशन म्हणजेच पुनर्वसन ही डेफिनेशन पण गरजेची पाठ करणे. नंतर हेल्थ आरोग्याची व्याख्या ज्याची पाठ नसेल तो माणूस मेडिकलला म्हणजे तो फर्स्ट इयरला ANM असो GNM असो कोणता पण असो तर आरोग्याची व्याख्या किंवा हेल्थची व्याख्या आपल्याला पाठ असणं गरजेची आहे. डॉट्स म्हणजे काय असतं डायरेक्ट ऑब्झर्व थेरपी तर कशाचे असते डॉट्स क्षयरोगावर उपचार म्हणून दिले जातात. ते डॉट्स माहीत पाहिजे. जे सी म्हणजे जननी सुरक्षा योजना याची पण डेफिनेशन तुम्हाला पाठ असणे अत्यंत गरजेचे आहे. आता हे खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन तुम्ही मला भरपूर डेफिनेशन दिलेलं आहे. परंतु एवढ्या जर पाठ केल्या तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच येणार नाही पेपरला. आउट ऑफ मार्क भेटून जाईल. त्यानंतर फोमाइट्स त्यानंतर बाल मृत्यूदर आत्ता मी म्हणले MMR आणि IMR इन्फंट मॉर्टॅलिटी रेट मदर मॉर्टॅलिटी रेट मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट त्याने इनक्युबेशन पिरियड अधिशयन काळ तर अधिशयन काळ म्हणजेच काय अधिशयन काळ म्हणजेच रोगजंतूचा शरीरात शिरकाव झाल्यापासून तर रोगजंतूचे चिन्ह आपल्याला त्या आजाराचे चिन्ह लक्षणं दिसेपर्यंतचा जो कालावधी असतो त्यालाच आपण काय म्हणतो अधिशयन काळ असे म्हणतो. खूप सोपी डेफिनेशन आहे. मी अजून विसरलेलं नाही म्हणजे तुम्ही एकदा चांगले पाठ करून घ्यायची. सकाळी उठून पाठ करायची मग जेणेकरून लाईफ टाईम लक्षात राहील. व्हायटल लेअर्स आता ही डेफिनेशन एकदाच विचारली त्यामुळेच काही गोडी नका घेऊ. मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य म्हणजेच त्याची डेफिनेशन पाठ असणे गरजेचं आहे मेंटल हेल्थचं. नंतर मरणाधीनता म्हणजे मरणाधीनताची डेफिनेशन मी पाठ केलेली नव्हती. त्यानंतर सॅनिटरी वेल म्हणजेच आदर्शवीर हा 5 मार्काला येण्यासारखा क्वेश्चन आहे. आदर्शवीर खूप इम्पॉर्टंट आहे पाठ करून ठेवायची. टीप पण पाठ करायची डेफिनेशन पण विचारली जाते. सर्वांसाठी आरोग्य याची डेफिनेशन पण पाठ करून ठेवा. ज्या एवढी काही इम्पॉर्टंट नाही मनाने लिहिली तरी मार्क भेटून जाईल. 1 मार्क तर भेटून जातो. नॉईज पोल्युशन ध्वनी प्रदूषणाची व्याख्या पाठ करायची आहे. स्टँडिंग ऑर्डर्स तर या 37 पैकी तुम्ही 32 तरी पाठ करावा मी ज्या सांगितलेल्या द्या ते जेणेकरून तुम्हाला मदत होईल आणि आउट ऑफ मार्क मिळण्यास. आता या डेफिनेशन तुम्ही काय म्हणसाल डेफिनेशन तर किती मार्काचे येते 10 मार्काची डेफिनेशन येते किंवा 5 मार्काच्या याच्या एवढ्या डेफिनेशन पाठ करून काही फायदा आहे का. परंतु काय होणार याच्यातलेच क्वेश्चन तुम्हाला 15 मार्काला किंवा 5 मार्काला विचारले जाणार आहे. समजते का. त्याच्यामध्ये तुम्ही जर 15 मार्काचा क्वेश्चन विचारला तर पहिला डेफिनेशन काय पहिला संवादावरती काय क्वेश्चन पडतो 15 मार्काचा. पहिला क्वेश्चन करा 2 मार्काचा संवाद म्हणजेच काय मग तिथं काय लिहिसान तुम्ही तिथे डेफिनेशन लिहिसान. त्यानंतर संवादाचे प्रकार विचारले जातात. त्याच्यानंतर अडथळे काय काय येतात आणि संवादाला त्याचे संवादाचे वैशिष्ट्य विचारले जातात असे क्वेश्चन विचारले जाते. त्याचबरोबर अजून एक घेऊ शकता तुम्ही कुपोषण असं पहिला 2 मार्काचं क्वेश्चन काय राहतो कुपोषण म्हणजेच काय. त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग म्हणजेच काय. त्यानंतर आजार म्हणजे नेमकं काय किंवा पुनर्वसन म्हणजे काय असं तर तुम्हाला तर हे करणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. आणि याचे उत्तरासोबत मी व्हिडिओ बनवणार आहे. हा व्हिडिओ जर जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला किंवा जास्त विद्यार्थ्यांनी बघितला तर मी लगेच उद्या व्हिडिओ बनवून अपलोड करते. चालेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.